रवींद्र मानेजी तुम्ही मंत्री होतात त्या सरकारच्या काळात आपण जीवनावश्यक 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवले होते। मग त्याच्यामध्ये डाळ आली, तेल आलं, साखर आली, तांदूळ आला, गहू आला। शेतकऱ्याचं 1 रुपयानी सुद्धा नुकसान होऊ न देता आपलं सरकार आल्यानंतर या 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वर्षासाठी आम्ही स्थिर ठेवून दाखवल्याशिवाय राहणार नाही। हे असं काहीतरी द्या, फुकटचं काही नकोय, हक्काचं मागतोय आपण, हक्काचं मागतोय, हक्क पाहिजे। महिलांची सुरक्षा वाऱ्यावरती आहे। आणि दुपारच्या सभेत मी बोललो, बदलापूरमध्ये जी एक दुर्घटना घडली, म्हणजे अत्याचार झाला एका शाळकरी मुलीवर, जा हे 3 भाऊ जे आहेत ना, एक देवा भाऊ, दुसरा दाढी भाऊ आणि तिसरा जॅकेट भाऊ, तर तिन्ही भावांना मी सांगतोय, तुमच्यामध्ये जर का धमक असेल तर तिघांनी एकत्र मिळून त्या मुलीच्या आईला जाऊन 1500 रुपये देण्याची हिंमत दाखवावी। जा, जोडे खायचे असतील तर जा तिकडे। त्या माऊलीला पोलीस स्टेशनमध्ये ताटकळत ठेवली तुम्ही, तिची तक्रारीची दखल कधी घ्यायची? 10-10 तास बसले, 15-15 तास बसू दे ना, काय मेली तर मेली, पण तिच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची दखल घ्यायला पोलीस तयार नाहीत। आणि त्या मुलीचं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या नराधमाला तुम्ही गोळी घातली। ती गोळी मी दसऱ्याला बोललो ना, तर शिंदेला गोळी घालायला पाहिजे होती, तो भाग वेगळा, पण महिलांची सुरक्षा वाऱ्यावरती आहे। म्हणून आम्ही ठरवले, एक तर जसं पोलीस स्टेशन एक सर्वसाधारण पोलीस स्टेशन असतं, तसं महिलांसाठी पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस शिपाई असलेली स्वतंत्र पोलीस ठाणी आम्ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करू। जिकडे महिला जातील त्यांची तक्रारीची दखल त्वरित घेतली जाईल आणि ताबडतोब कारवाई होईल। शिक्षण आहे, सगळं आहे, ह्याच्याकडे कोणाचं लक्षच नाहीये। फक्त आमदार कसे फोडायचे, सत्ता कशी आणायची, घे हा मोठा झाला घे त्याला, तो मोठा झाला घे त्याला, काय सट्टा बाजार लावलाय तुम्ही? आज सुद्धा रोजगाराच्या नावाने सगळं ठणठणाट आहे, कुठेही नवीन रोजगार आलेले नाही। कोरोनाच्या काळामध्ये आपण 6.5 लाख कोटींचे सामंजस्य करार करून दाखवले होते, आणि आपलं सरकार जर का या गद्दारांनी पाडलं नसतं तर आज त्याच्यापैकी बरेचसे उद्योग हे महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आपल्याला दिसले असते। पण या उद्योगाबद्दल बोलायचं नाही। आणि उद्योग कोणते द्यायचे? म्हणजे टाटा एअरबस कुठे नेला? गुजरात। आणि माझ्या कोकणाच्या माथ्यावर काय मारतायत? बारसू रिफायनरी। बारसू पाहिजे तुम्हाला? म्हणजे बारसू मला पाहिजेच, पण रिफायनरी पाहिजे। मग जसं मी नाणारच्या वेळेला एक वचन दिलं होतं आणि मी ते करून दाखवलं, नाणार रिफायनरी रद्द करून दाखवली होती, तसंच मी वचन देतोय की तुमचा आशीर्वाद द्या, मी बारसू रिफायनरी इकडनं हद्दपार करून दाखवतो, रद्द करून दाखवतो। आहे त्यावेळेला एक गफलत होती, असं भासवलं जात होतं की हे खूप चांगलं आहे, पण जनतेला विचारण्याच्या ऐवजी, विचारण्याच्या आधी तुम्ही जनतेच्या माथ्यावरती प्रकल्प लादताय। आणि हेच जे काय सगळी गोष्ट आहे ती कुठली MIDC रद्द केलेली पुन्हा जिवंत केली, कशासाठी केली, कोणासाठी केली, कोणाच्या सांगण्यावरून केली? जनतेला काय हवंय, जनतेला काय आवश्यक आहे, तुमच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राला काय पाहिजे, त्याच्यासाठी माझी जनता नाहीये। मला मोठा धक्का असा बसला, मला असं वाटलं होतं की अदानीचा प्रकल्प हा धारावीपुरताच आणि मुंबईपुरता मर्यादित आहे, म्हणजे अदानीचा हा राक्षस हा फक्त मुंबईमध्ये आहे। पण मी राधानगरीला गेल्यानंतर तिथल्या आपल्या उमेदवारांनी सांगितलं, KP पाटील, की आमचं हक्काचं पाणी ह्यांनी अदानीला विकले। म्हटलं पाणी विकतायत? तिकडे मुंबई विकली, तिकडे कोल्हापूरमध्ये पाणी विकलं, चंद्रपूरमधली एक शाळा अदानीला दिली। म्हणजे काय महाराष्ट्राचं नाव, हा महाराष्ट्र कोणाचा आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा राहणार आहे का अदानीचा महाराष्ट्र होणार आहे? शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र राहणार आहे का मोदी आणि शहांचा महाराष्ट्र होणार आहे? या सगळ्या गोष्टी ठरवणार ही निवडणूक आहे। काय लोक जे ऐकतायत, सगळीकडे जाहिराती आता खूप झालेल्या आहेत, सगळ्या जाहिराती, आम्ही तेच बोलतोय, तेही तेच बोलतायत, पण शेवटी जनता विचारते, बाबांनो तुमचं भांडण तुमच्यापाशी ठेवा, तुम्ही मला काय देणार आहात? आम्ही हे तुम्हाला देणार आहोत, 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर, तुमच्या मुलांना मोफत शिक्षण, मुलांसाठी शिकल्यानंतर रोजगारासाठी औद्योगिक जागतिक दर्जाचं औद्योगिक केंद्र हे मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये आपण आणणार आहोत। जे सुद्धा केंद्र यांनी गुजरातचं पळवलं, वित्तीय केंद्र सगळं गुजरात, 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 गद्दार पळाले गुजरात, उद्योग पळाले गुजरात।
महाराष्ट्राचं मंत्रालय सुद्धा उदयाने गुजरातला नेलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाहीये. कारण एवढी जुलम आणि दडपशाही चालले, कोणी यांच्याकडे जाब विचारण्याचं धाडस करत नाही. एकटी फक्त शिवसेना, आणि म्हणून तुमची शिवसेना, आपली शिवसेना त्यांनी फोडून टाकली. कारण मी तिकडे मध्ये होतो मुख्यमंत्री म्हणून, दिल्लीची हिंमत नव्हती महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघण्याची. काय हिंमत होती? एक सुद्धा उद्योग मी नेऊ दिला नव्हता. आणि पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर हे सगळे पळवलेले उद्योग, ठीक आहे तिकडे सुखात असतील तर असू दे, पण नवे उद्योग मी महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही. जे करोना काळात मी करून दाखवलं होतं, मी करून दाखवलंय, म्हणून मी आत्मविश्वासाने बोलतोय. पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला हवेत की नको आहेत? आज सुद्धा या सगळी यादी आहे मोठी, वाचायची तरी किती? टाटा एअरबस गेला गुजरात, वेदांता फॉक्सकॉन गुजरात, बलरक पार्क गुजरात, सगळं गुजरात, मोठं वित्तीय केंद्र गुजरात, गद्दार पळाले गुजरात. अरे काय महाराष्ट्रामध्ये काय शिल्लक ठेवणार आहेत की नाही? का महाराष्ट्रामध्ये नुसता बेकारीचा तांडा फिरवणार आहात तुम्ही? महाराष्ट्राच्या हातामध्ये काय भिकेचा कटोरा तुम्ही देणार आहात? रोज उठून तुमच्या पायाशी यायचं आणि भीक द्या म्हणून सांगायचं, दे दान सुटे गिरान म्हणून तुमच्या मोदीशांच्या दारात उभं राहायचं. हा भाजप मला मान्य नाही आणि हे यांचं हिंदुत्व मला मान्य नाहीये. मानेजी, आज तुम्ही आपल्या सोबत आलात या व्यासपीठावर, मी आता तुम्हाला सगळ्यांना कळेल, आणि इथे सुद्धा भाजपचे आणि अगदी संघाचे लोक असतील त्यांना मी नम्रतेने सांगू इच्छितो की बाळमानेंच्या वेदना त्यांना विचारा की ज्यांनी भाजप रुजवला ती लोक आता नको आहेत. भाजपचे अध्यक्ष नड्डा सांगतायत आता आम्हाला संघाची गरज नाहीये. मग कोणासाठी काम करताय? 100 वर्ष तुम्ही तुमच्या पिढ्याने पिढ्या संपूर्णपणे वाया घालवल्यात. कोणाला डोक्यावरती घेऊन बसलात तुम्ही? हा भाजप संघवाल्याने तरी मान्य आहे का? आणि भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना तरी हा भाजप मान्य आहे का? हे नेतृत्व भाजपचं मान्य आहे का? आज कोकणामध्ये बघाल तर हे सगळी भगव्याचे पाईक महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार आहेत. एखाद दुसरा कुठेतरी सोडला तरी आपल्याच परिवारातली लोक आपल्यासमोर मी उमेदवार म्हणून दिलेले आहेत. पण भारतीय जनता पक्षाचं जे आज झालेलं आहे, मी दसरा मेळाव्यात जे बोललो की आपल्या इकडे कापूस वगैरे नाही, पण विदर्भात गेल्यानंतर कापसाला कापसावरती एक रोग येतो, कुठला मी विसरलो, डिंक्या रोग म्हणतात वाटतं त्याला. तो खोडाला लागतो आणि खोड पोखराला लागतोय. तसा हा दाढीवाला खोड किडा हा भाजपला लागलेला आहे. भाजपच पोखरून टाकतोय. सगळे उपरे सगळे भाजपामध्ये जात आहेत. कसा राहिलाय कुठे भाजप? तो अटलजींचा भाजप गेला कुठे? अडवाणीजींचा भाजप गेला कुठे? अगदी जुनी जी लोक होती त्यांनी निर्माण खस्ता खाऊन वेळ प्रसंगी रक्त सांडून मेहनत करून जे एक स्वप्न जोपासलं होतं, त्या स्वप्नाला आता हा खोडकिडा लागलेला आहे. हा खोडकिडा लागलेला भाजप, ह्या भाजप म्हणून मानायला तुम्ही तयार आहात का? हे मी ओरिजिनल भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारतोय. बरं, दुसरा महत्वाचा प्रश्न असा की एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, पण मी विचारल्यानंतर ती व्यक्ती ओरिजिनल कोणत्या पक्षाची हे तुम्ही उत्तर द्यायचं. देताय? तयार आहात? जसं आपण टीव्हीवरती बघतो ना, अब आपका समय सुरू हो रहा है, तसं मी तुम्हाला सांगतो हे सरकार आणि विधिमंडळ आहे. या विधिमंडळाकडे बघितलं तर मुख्यमंत्री ओरिजिनल कोणत्या पक्षाचा? आताचा जो मुख्यमंत्री आहे गद्दार, तो ओरिजिनल कोणत्या पक्षाचा आहे? अरे मोठ्याने बोला ना. शिवसेना. दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष कोणत्या पक्षाचे आहेत? दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते कोणत्या पक्षाचे आहेत? अर्धे अधिक मंत्री कोणत्या पक्षाचे आहेत? अरे मग एवढं वैभव तुमच्या सोबत अधिकृत होतं, का शेण खाल्लत? मग शिवसेना नको, म्हणजे ओरिजिनल शिवसेना नको, उद्धव ठाकरे नको. उद्धव ठाकरे ना मोदीजी गेल्या वेळेला बालासाहेब की नकली संतान म्हणतात आणि निर्लज्जपणाने माझी माणसं उरावरती, तुमच्या लोकांच्या उरावरती बसून तुम्ही तुमचा टेमा मिरवता. हे कोणतं राज्य आहे? कुठे चाललोत आपण? महाराष्ट्राला दिशा देण्याची वेळ आलेली आहे आणि महाराष्ट्राला दिशा देण्याचा जो अधिकार आहे हा तुमच्या हातामध्ये. मी आता येता बातमी कोणीतरी मला सांगितले की येत्या 8 तारखेला काहीतरी आता सुनावणी लावलेली आहे सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या नाव आणि निशाणीबद्दल. मधल्या काळात आपण बातमी वाचली
की न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढले, आता तरी मला अपेक्षा न्यायदेवतेला दिसतंय की नाही का सुनावणी नुसती सुनावणी आहे का नुसती बतावणी आहे हे त्या 8 तारखेला कळेल. आणि मी सर्वोच्च न्यायालयाच्या त्या न्यायमूर्तींना सुद्धा, अगदी चंद्रचूड साहेबांना सुद्धा हात जोडून विनंती करतोय, अहो 2.5 वर्ष झाली आम्ही न्याय मागतो आहोत. न्याय केवळ उद्धव ठाकरेसाठी नाही तर देशातल्या लोकशाहीसाठी मागतो आहोत. अशा पद्धतीने जर का कोणी कोणाला फोडून सत्ता काबीज करायला लागलं तर लोकांचा, जनतेचा लोकशाहीवरचा आणि न्यायालयावरचा सुद्धा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग एकदा का लोकशाहीवरचा विश्वास उडाला, एकदा का न्यायालयावरचा विश्वास उडाला आणि लोक जर का काही करायला लागली तर त्यांनाच पकडून तुम्ही फासावर लटकवणार? ही न्यायदानाची पद्धत आपल्या देशात चालणार नाही, ही चालू शकत नाही. म्हणून 8 तारखेला मी हात जोडून विनंती करतोय की सुनावणीची बतावणी करू नका. आम्हाला जो न्याय आहे ही आमची शिवसेना. अहो माझं नाव तुम्ही दुसऱ्याला नाही देऊ शकत. जे नाव माझ्या वडिलांनी आणि माझ्या आजोबांनी दिलं हे नाव कोणाचाही अधिकार नाही, नाव देण्याचा नाही, निशाणी देण्याचा द्या, कारण तो अधिकार तुमचा आहे, निवडणूक आयोगाचा आहे. पण ओरिजिनल नाव हे माझ्या पक्षाचं माझ्याकडे आहेच. तिथे मी निवडणूक आयोगाचा सुद्धा निकाल मान्य करणार नाही, करतच नाही. माझीच शिवसेना आहे आणि माझ्याचकडे आहे ती. वाटेल ते उरफाटे निकाल तुमचे आम्ही ऐकणार नाही. एखाद्याचं नाव जर त्याच्या आईवडिलांनी ठरवलंय आणि दुसरं कोणीतरी सांगितलं की नाही ह्याचं नाव नाही, हे नाव आजपासून माझं आहे, नाही देऊ शकत तुम्ही. तसं माझ्या पक्षाचं नाव शिवसेना आहे आणि मी शिवसेनाच वापरणार. आणि न्यायमूर्तींना सुद्धा मी परत विनंती करतोय की सुनावणी नव्हे, आता निकाल द्या आणि नाहीतर सुनावणीची बतावणी सुद्धा करू नका, सरळ पुढची तारीख देऊन टाका. मग नाईलाजाने मी बोलतोय, कष्ट होत आहेत मला बोलताना, न्यायालयाचा आदर करून मी बोलतोय. आणि म्हणूनच आता न्याय मी तुमच्याकडे मागतोय. ही लढाई ही अनेक पैलूंनी होणार आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई आहे. महाराष्ट्र कोणाचा हे ठरवणारी आहे. महाराष्ट्रावरती गुंडांचं राज्य येणार आहे का आपल्या शिवरायाच्या मावळ्यांचं येणार आहे ते ठरवणार आहे. आणि माता भगिनींना सुरक्षित राहायचं की नाही हे ठरवणारी निवडणूक होणार आहे. आणि मला खात्री आहे की या सगळ्या गोष्टीचा विचार करून मतदान करण्याएवढे तुम्ही सुज्ञ आहात. कोकण हा नेहमी गुणग्राहकता, कोकणचे जे कोणी लोकप्रतिनिधी आले, मग ते विधानसभेत असतील किंवा लोकसभेत असतील, कोकणी बांधव शांत राहतो पण त्याला करायचं ते बरोबर करून दाखवतो. आणि म्हणून मला खात्री आहे की इथली ही घराणेशाही, यांची वरची आणि तिथली खालची आणि वरती बसले ते खालच्यांचे वडील, ही घराणेशाही नव्हे, ही गुंडशाही आहे. आणि ही गुंडशाही तिला तुम्ही चूड लावल्याशिवाय राहणार नाही. आणि तसं तुम्ही ते कराल एवढी खात्री बाळगतो.